संजय राऊत, नाना पटोले ही माणसं दोन असली, त्यांचे पक्ष वेगवेगळे असले तरी त्यांच्यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे वादाला तोंड फोडण्याचं, वादग्रस्त वक्तव्य करायचं, राजकीय ठिणग्या टाकायच्या। या ठिणग्या कधी महायुतीला पळून काढतात तर कधी त्या आपल्याच घरात म्हणजे महाविकास आघाडीलाही भाजून काढतात। सध्या अशीच काहीशी परिस्थिती आहे। विधानसभेचा जागा वाटपासारखा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम सुरू असताना, निवडणुका अगद्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या असताना संजय राऊत आणि नाना पटोले यांनी एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करत आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न चालवलाय। राजकारणाच्या पीक पॉइंटला एवढ्या बड्या नेत्यांकडून रुसवी फुगवीची ही नाटकं महाविकास आघाडीच्या अंगलट येऊ शकतात। लोकसभेच्या निकालानं संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या डोक्यात हवा गेली आहे का? एकाच आघाडीतील या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्यात भांडणं नेमकी का आणि कशामुळे झाली? नाना पटोले आणि संजय राऊत हीच भांडणं महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या पराभवाला कारणीभूत ठरू शकतात का? त्याचंच साध्या सोप्या भाषेत केलेलं हे विश्लेषण। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। आधी पाहूयात संजय राऊत विरुद्ध नाना पटोले या वादाला नेमकी सुरुवात कशी झाली। तर काल सकाळी सकाळी संजय राऊत नेहमीप्रमाणे मीडिया समोर आले आणि विरोधकांवर टीका करण्याऐवजी आपलाच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांनाच डोस देऊन गेले। जागा वाटपाबाबत आता महाराष्ट्राकडे जास्त वेळ नाहीये। महाराष्ट्र काँग्रेसचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असं मला वाटतं। त्यांनी सारखं दिल्लीला यादी पाठवावी लागते, मग ते पुन्हा चर्चा करतात, पण आता ती वेळ गेलेली आहे। लवकरात लवकर जागा वाटपाबाबत चर्चा व्हावी असं आम्हाला वाटतं। संजय राऊतांनी थेट ऑन कॅमेरा काँग्रेस नेत्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर नाना पटोले यांनीही याच भाषेत उत्तर दिलं। संजय राऊत हे कदाचित उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा मोठे नेते असतील, त्यांना उद्धव ठाकरेंशी बोलावं लागत नसेल, पण आमच्या पक्षाला एक प्रोटोकॉल आहे। आमचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत आहेत, आम्हाला सर्व निर्णयांची माहिती त्यांना द्यावी लागते। तिकडं जयंत पाटील यांना सर्व माहिती शरद पवारांना द्यावी लागते। कदाचित शिवसेनेत ही पद्धत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोला नाना पटोलेंनी संजय राऊतांना लगावला। यानंतर इथून पुढे जर नाना पटोले महाविकास आघाडीच्या बैठकीला असतील तर ती बैठकच होणार नाही असा आक्रमक पवित्रा ठाकरे गटानं घेतल्यानं महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली। नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष। जागा वाटप असो किंवा अन्य काहीही असो, महाराष्ट्र काँग्रेसची भूमिका ही नाना पटोले हेच मांडतात। तसे अधिकार दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीच त्यांना दिलेत। मात्र आता प्रदेश अध्यक्षच बैठकीला नको असं ठाकरे गट म्हणत असेल तर मग महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा पुढे जाणार तरी कशी असा प्रश्न आता पडलाय। महाविकास आघाडीतील हे टोकाचे मतभेद पाहता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शांत आणि संयमी असलेले नेते बाळासाहेब थोरात यांना तातडीनं मुंबईत जाण्याचे आदेश दिलेत। संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न सुरू आहे। मात्र नाना पटोले विरुद्ध संजय राऊत या वादाची कारणं नेमकी काय आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। खरं तर या वादाचं पहिलं कारण म्हणजे आधीच या दोघा नेत्यांमध्ये सर्व काही अलबेल नाहीये। संजय राऊत हे ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडतात, तर दुसरीकडे नाना पटोले हे सुद्धा काँग्रेसची बाजू धरून लावतात। त्यामुळे महाविकास आघाडीत एकत्र असतानाही यापूर्वी अनेकदा या दोन्ही नेत्यांमध्ये खटके उडाल्याचं आपण बघितलंय। आता उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाली तेव्हा खरगे फक्त अध्यक्ष राहतील, बाकी सर्व निर्णय राहुल गांधीच घेतील असं संजय राऊतांनी म्हटलं होतं। तेव्हा संजय राऊतांनी अशी चोमडेगिरी बंद करावी, तुमच्या पक्षाचे निर्णय उद्धव ठाकरे नव्हे तर तुम्हीच घेता असं आम्ही म्हणू का, असा उलट सवाल नाना पटोले यांनी केला होता। एवढंच नाही तर मागील आठवड्यात हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर संजय राऊतांनी म्हटलं होतं की आता कोणी स्वतःला मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ समजू नये, काँग्रेस पक्षाला एक भूमिका घ्यावी लागेल। त्यांनी स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी तशी भूमिका घ्यावी, मग बाकीचे पक्षही आपापला निर्णय घेतील। यावर उत्तर देताना राऊतांनी आम्हाला फुकट सल्ले देऊ नये, आमच्या विरोधात कोणी वक्तव्य करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही असा इशारा नाना पटोले यांना दिला होता। म्हणजेच नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील मतभेद काही नवे नाहीयेत। आता नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या वादाचं दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जागा वाटपाचा वाद। ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील काही जागांवर तिढा अद्याप सुटलेला नाहीये। विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर नाना पटोले अडून बसल्याची तक्रार ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठं यश मिळालं, त्यामुळे आता विधानसभेला सुद्धा विदर्भात जास्तीत जास्त जागा लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे। आघाडीतील तिढ्याच्या जागांची संख्या 20 ते 28 असली तरी विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा आहे आणि त्या जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे।
लोकसभेला अमरावती आणि रामटेक हे 2 लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाने काँग्रेसला सोडले होते. आता विधानसभेला विदर्भात 4 ते 5 अधिक जागा काँग्रेसने ठाकरे गटाला सोडाव्यात अशी ठाकरे गटाची मागणी आहे. विदर्भातील काही जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात चर्चाही झाली, पण दोन्ही पक्ष हट्टाला पेटले आणि तिढा वाढला. नाना पटोले कोणत्याही परिस्थितीत ठाकरे गटाला जागा सोडण्यास तयार नसल्यानं काँग्रेस आणि ठाकरे गटाचा वाद हा विकोपाला गेलाय. यानंतर नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या वादाचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्रीपद. होय, महाविकास आघाडीची सत्ता येणारच असं समजून आतापासूनच अनेकांनी मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी थेट दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अजून तरी ठाकरेंना मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही शब्द दिलेला नाहीये. परंतु संजय राऊत हे सातत्यानं उद्धव ठाकरे हेच पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी उचलून धरत आहेत. दसरा मेळाव्यात सुद्धा त्यांनी जाहीर सभेत ही इच्छा बोलून दाखवली. तर दुसरीकडे नाना पटोले यांचीही मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाहीये. विदर्भातील काँग्रेस आमदारांनी नाना पटोले हेच मुख्यमंत्री असावेत अशी मागणी केली होती. नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तर ते आम्ही हिसकावून घेऊ असा इशाराही काँग्रेसच्या नेत्यांनी दिला होता. एकूणच काय तर ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला खोड घालण्याचं काम कोणी केलं असेल तर ते काँग्रेसनंच केलं असं वातावरण आता समोर आलंय. त्यामुळे संजय राऊत विरुद्ध नाना पटोले संघर्ष वाढला असंही आता बोललं जातंय. बाकी तुम्हाला काय वाटतं? संजय राऊत विरुद्ध नाना पटोले या संघर्षात महाविकास आघाडी सत्तेची संधी घालवणार का? संजय राऊत विरुद्ध नाना पटोले यांच्या वादातच महाविकास आघाडीचा पराभव दडलाय का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.